नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तयार वाटणापासून चिकनची भाजी झटपट कशी बनवायची ते पाहणार आहे। हे पहा, मी त्याच्यासाठी मोठा असा कुकर ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये तेल आणि तूप हे दोन्ही टाकलेले, त्यामुळे आपली भाजी चवीला खूप छान लागते। आता इथं काही मी खडा गरम मसाला घेतलेला आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा। 2-2 लवंग, दालचिनी वगैरे असं टाका। आता मी इथं बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। आता कांदा आपल्याला छानपैकी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये मी फक्त छोटा चमचा अर्धा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, कारण आपल्या वाटणामध्ये आलं लसूण आहे। आता इथं मी जवळजवळ 1.5 चमचा भरून हळद घातलेली आहे। हळदीचा वापर थोडा जास्त करा। आता इथं मी चवीनुसार खडे मीठ घातलेले आहे। खडे मीठ थोडंसं कमी वापरायला लागतं। आता इथं माझं 1.5 किलो चिकन आहे, त्यानुसार मी मीठ वापरलेलं आहे। आता हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला चिकन कुकरमध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं चिकन जास्त परताल तेवढं तुमच्या चिकनला चव छान येते। आता मला कमीत कमी याला 10 मिनटं तरी आपल्याला ह्या चिकनला परतायचं आहे। तुम्ही गॅस थोडा बारीक मोठा करून त्याला पाणी सुटलं पाहिजे इतपत आपल्याला चिकनला परतायचे। आपण त्याच्यावर असं वरचेवर झाकण पण ठेवूया। आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे। हे पहा, त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी माझा फक्त घरचा मसाला टाकला आहे। तुम्ही इथं कांदा मसाला आणि लाल तिखट वगैरे सुद्धा असं टाकू शकता, किंवा चिकन मसाला असं तिन्ही एकत्र सुद्धा टाकू शकता। माझ्या मसाल्याला त्याची गरज पडत नाही। आता हे आपलं तयार वाटण जे मी बनवलेलं आहे, ज्याच्यात कांदा, आलं, लसूण, खोबरं, धने, जिरे आणि पांढरं तीळ वगैरे आहे, ते मी त्या वाटणाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते। पहा, वाटण रेडी असल्यामुळं आपल्या भाजीला अजिबात वेळ लागत नाही आहे। त्याला परतायला सुद्धा वेळ लागलेला नाही, 5 मिनटात वाटण परतले। आता इकडं पहा, तोपर्यंत आपल्या चिकनला छान पाणी सुटलेलं आहे। असं पाणी सुटलेलं चिकन जर शिजवलं तर त्याच्यामध्ये मीठ आतपर्यंत जातं आणि चवीला छान लागतं। आता ह्या परतलेल्या वाटणामध्ये आपण गरम उकळलेलं पाणी ओतूया। हे छानपैकी मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते चिकनमध्ये लगेच मिक्स होईल चिकनच्या भाजीमध्ये। आता आपण हे कढईतलं मिश्रण कुकरमध्ये चिकनमध्ये ओतून देऊया। आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यात अजून पाणी टाका, कारण आपल्याला आता चिकन शिजवून घ्यायचं आहे। ठीक आहे, पहा, तुम्हाला रस्सा कसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ओता आणि झाकण लावा आणि 3 शिट्या कुकरच्या करा। लगेच आपलं चिकन एकदम रेडी होऊन जाईल। ठीक आहे, आता कुकर झाला आहे आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर थंड झालं मी झाकण उघडले। आपली भाजी एकदम रेडी आहे, पाहू शकता तुम्ही। तर्रीबाज मस्त भाजी रेडी। वाटण जर रेडी असेल तर आपण अर्ध्या तासाच्या चिकनची भाजीसुद्धा बनवू शकतो। पाहुणे आल्यावर घाईच्या वेळी वाटणाचा उपयोग कशा प्रकारे होतो ते मी तुम्हाला दाखवले आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।